पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दीन सोनियांचा। तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये आज आषाढी वारी सोहळा संपन्न होत आहे आणि राज्यभरातून तसेच देशभरातून लाखो वारकरी भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण ही चंद्रभागेवरची दृश्य पाहत आहोत। चंद्रभागेमध्ये भक्तीचा महापूर आलेला आहे। गेली 15-20 दिवस राज्यभरातून निघालेले संतांचे पालखी सोहळे काल रात्री हे दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि आज आपण सकाळी पाहतोय की पहाटेपासूनच वारकरी भाविकांनी ही चंद्रभागेचे तीरावरती स्नानासाठी आणि त्यानंतर मंदिर प्रदक्षिणासाठी गर्दी केलेली आहे। 25 लाखावर वारकरी भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। सर्व संतांनी या पंढरीचं महिमान आपल्या अभंगांमध्ये वर्णन केलेलं आहे। संत तुकाराम त्यांच्या एक अभंगात म्हणतात, पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दीन सोनियाचा। पावलो पंढरी आनंद गजरे वाजतील तुरे संक भेरी। पावलो पंढरी क्षेम आलिंगनी संतया सज्जनी निवविले। पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला हा सखा माय बाप। पावलो पंढरी एरझार खुंटली माऊली ओळली प्रेमपाना। पावलो पंढरी आपुले माहेर नाही संसार तुका म्हणे। तर संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या या अभंगात म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक। जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया। सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगी। बाप रखमा देवरू विठ्ठलाचे भेटी आपले समूसाठी करून ठेला। तर संत नामदेव महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात की आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा। चंद्रभागे तटी धन्य पंढरी गोमटी। नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ असे सुदर्शनावरी। म्हणून अविनाश पंढरी नामा म्हणे हा श्रीहरी ते म्या देखीला पंढरी। तर संत एकनाथ महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात की माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी। बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई। पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय। माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा। एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण। याच संतांच्या उक्तीप्रमाणे सर्व वारकरी भाविक हे आज तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि पवित्र चंद्रभागेच्या स्नानानंतर आपली मंदिर प्रदक्षिणा हे पूर्ण करत आहेत। दर्शनबारी देखील गोपाळपुराच्या पुढे एक 7-8 किलोमीटरवरती गेलेली आहे। वारकरी भाविकांना 25 ते 30 तासाचे प्रतीक्षेनंतर विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन होत आहे। पहाटेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासकीय महापूजा केली। श्री विठ्ठलाची महापूजा झाली आणि त्यानंतर आज सकाळी पहाटेपासूनच संपूर्ण वारकरी भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले या ठिकाणी चंद्रभागेचं पवित्र स्नान करून आपली वारी पूर्ण करत आहेत। 65 एकर जो एरिया आहे भक्तिसागर तेथे देखील मोठ्या प्रमाणावरती वारकरी हे वास्तव्याला आहेत आणि संपूर्ण पंढरी नगरी ही विठ्ठल नामाने भक्तिमय झालेली आहे। संपूर्ण रस्ते हे वारकऱ्यांनी भरलेले आहेत, फुललेले आहेत। सर्व रस्त्यांवरती टाळ मृदंगाचा गजर तसेच भगव्या पताका आणि विठू नामाचा गजर होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर।